आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीस भर वस्तीत चाकूचा धाक दाखवून लुटले। वणी परिसरात भर वस्तीत दूध चाकीवरून आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून व लाताबुक्क्यांनी मारहाण करून लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। याबाबत फिर्यादी नवनाथ भाऊसाहेब पगार यांनी वणी पोलिसात दिनांक 30 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे। पोलिसात नोंदवलेल्या फिर्यादीनुसार सविस्तर वृत्त असे की नवनाथ भाऊसाहेब पगार राहणार सोनज टाकळी हे पत्नी व बाळाला भेटण्यासाठी आले होते। येथील एचपीच्या पंपाजवळ उतरून पुढे जाण्याच्या तयारीत असतानाच पेट्रोल पंपामधून एक काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर लाल रंगाचे जॅकेट घातलेले 3 अज्ञात अनोळखी व्यक्तींनी नवनाथ पगार यांना अडवत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यास मारहाण करून चाकू मानेवर ठेवत धाक दाखवून जवळील 1200 रुपये रोख काढून घेतले। यावेळी नवनाथ पगार यांचा चालक भरत दशरथ वाघ मदतीस धावून आला। त्यालाही मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम घेऊन आलेल्या दुचाकीस्वारांनी पळ काढला। भरवस्तीत आणि रहदारीच्या ठिकाणी वरील प्रकार घडल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी गाठत परिस्थितीची पाहणी करून वणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या सूचनेनुसार व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहेत। या प्रकरणी वणी लगत असलेल्या कृष्णगाव येथील काही संशयित पोलिसांच्या रडारावर असल्याचे समजते आहे। ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे।